नगर रोड इथं महिलांसाठी पारंपरिक झोका खेळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। झोका खेळाच्या माध्यमातून पारंपरिक संस्कृती आणि जुन्या सण उत्सवांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। या कार्यक्रमाचं आयोजन आशा भोजराज पवार यांनी केलं होतं। कार्यक्रमाचं उद्घाटन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते झालं, तर अध्यक्षस्थानी नगरसेविका आरती वागसे उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी काशीबाई जाधव, रेश्मा पवार, बॉबी चव्हाण, छाया जाधव, लता पवार, सुरेखा राठोड, आशा हत्तुरे, जयश्री पवार, तेजस्विनी राठोड, सारिका राठोड, राजश्री पवार, सुनीता जाधव, संगीता जाधव, रेखा राठोड, चेतना राठोड, प्रियंका राठोड, राणी पवार, प्रियंका पवार, मनीषा पवार आणि दीपिका पवार यांच्यासह अनेक महिलांनी सहभाग घेतला। नागपंचमीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या झोका खेळ कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। पारंपरिक सणांची संस्कृती आणि परंपरा जपत महिलांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। प्रभाग क्रमांक 23 मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व महिलांनी बंजारा सोसायटीमध्ये पवार कुटुंब यांच्यासोबत अतिशय मंगलमय वातावरणामध्ये नागपंचमी सण साजरा केला। त्यामध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्यामध्ये सर्व माझ्या माता भगिनींनी आनंद घेतला। झोका, त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, अनेक स्पर्धेचं आयोजन केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा सण साजरा झाला आणि त्यामध्ये खूप महिलांनी समावेश केला आणि आमच्या बंजारा सोसायटीमधील सर्व महिलांचे मी आभार मानते। एवढ्या छान असा कार्यक्रम साजरा केला आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। मला आज आमचे सर्वांचे लाडके नेते सोलापूर शहराचे भोजराज पवार सर यांनी मला आवर्जून तुम्ही या कार्यक्रमात या आणि कार्यक्रमामध्ये मी आल्यानंतर मला अतिशय इथं आनंद झाला, कारण इथल्या या प्रभागातल्या उपमहापौर आपल्या देवकरताई इथं भेटल्या आणि इथं सगळ्या महिला माझ्या मैत्रिणी भेटल्या आणि त्यांचं आनंद बघितलं आणि त्यांना उत्साहाने प्रेरणा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुलेंचे विचार घेऊन आदरणीय आमचे भोजराज सर यांनी, भोजराज सर पवार सरांनी एक महिलांना चांगलं एक सन्मान दिला, इथं एक स्टेज दिलं आणि महिलांनी त्याचा आनंद घेतलेला आहे। त्यामध्ये म्हणून मी आज नागपंचमी निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देते।